नंदुरबार जिल्ह्यातून मनाला चटका लावणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। पत्नीला त्रास होत असल्याने पतीने उपचारासाठी तिला खांद्यावर टाकून पायपीट करत असतानाच रस्त्यातच या महिलेने अखेरचा श्वास घेतलाय। नंदुरबार जिल्ह्यात जानेवारी 2021 ते जुलै 2021 या दरम्यान खराब रस्त्यांमुळे साधारणपणे 11 ते 12 लोकांना मृत्यू समोर जावं लागले। खराब रस्त्यांमुळे सामान्य व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर गदा येते हे लक्षात घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे मी या खराब रस्त्यांमुळे ज्या दुर्घटना होतात आणि त्यात जे लोक मृत्यू पावतात या संबंधित सविस्तर मांडणी करून तक्रारबद्ध विनंती केली होती की आपण ह्या विषयाची सखोल चौकशी करावी। या तक्रारीची तसेच विनंतीची दखल घेऊन सदर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना सदर अपघातांची चौकशी करून 6 आठवड्यांच्या आत अहवाल जमा करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच आज देखील याच खराब रस्त्यांवरती एका आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। या मृत्यू जर हा रस्ता किंवा या भागातील रस्ते चांगले असते तर या भागातील या आदिवासी महिलेचा मृत्यू झालाच नसता। सदर शासनाला मी परत विनंती करतो की आपण लवकरात लवकर या खराब रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, जेणेकरून आपल्या मूलभूत हक्कांपासून सामान्य जनतेला मुकावे लागणार नाही। नंदुरबारमधील चांदसेली घाटात मुसळधार पावसानं दरड कोसळली होती। ही दरड कोसळल्यानं रस्ताच बंद झाला। यावेळी या पत्नीला त्रास होत असल्यानं पर्याय म्हणून या पतीने तिचा जीव वाचवण्यासाठी तिला खांद्यावर टाकून उपचारासाठी पायपीट करत असतानाच रस्त्यातच या महिलेने अखेरचा श्वास घेतला। त्यामुळे या पतीला आपल्या पत्नीला मृतावस्थेतच पुन्हा घराकडे घेऊन यावं लागलं आहे। नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तळोदा रस्त्यावर तळोदापासून आदमासे 20 ते 22 किलोमीटर अंतरावर चांदसेली घाटामध्ये आज पहाटे दरड कोसळली। साधारणतः 100 मीटर परिसरात ठिकठिकाणी दरड कोसळून हा रस्ता बंद झालेला होता। याची प्रशासनाला माहिती मिळताच एकत्रितरित्या सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक घटनास्थळावर पोहोचलेत आणि आत्ता लेटेस्ट घाट एका बाजूने जो मलबा होता तो बाजूला केलेला आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत पूर्ण ज्या डेब्रीज आहेत या मोकळ्या केल्या जातील आणि घाट मोकळा होईल। ही दरड ज्यावेळेस कोसळली त्यावेळेस एक बस आणि एक ॲम्ब्युलन्स तिथे अडकली होती आणि त्यांना सुद्धा आता रस्ता मोकळा झाल्यामुळे त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेला आहे। सर, त्या ठिकाणी सकाळी एक महिलेचा उपचारादरम्यान वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यू झाला अशी माहिती आहे, काय सांगाल त्या संदर्भात? ह्या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत होतं धडगाववरून आणि तळोद्याला पोहोचण्यापूर्वीच त्यांची ॲम्ब्युलन्स जी आहे दोघं बाजूने घाटात दरड कोसळल्यामुळे ॲम्ब्युलन्स तिथे अडकली होती आणि दुर्दैवाने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला समजलं आहे। दरम्यान दरड कोसळल्यानेच या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण असा सवाल सध्या उपस्थित होत आहे।